अध्यक्ष महोदय, ही जी लक्षवेधी आहे ती आपल्या भारतीय प्राचीनपारिक जे कारागीर आहेत त्यांचा जो व्यवसाय आहे याच्या संदर्भात तर आहेच आहे, परंतु आज जो पर्यावरण ऱ्हास होतोय आणि प्रदूषणाचा भस्मासूर सगळीकडे पसरत चाललाय त्याच्याही संदर्भातली आहे। प्लास्टिकच्या अतिवापरामुळं आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक नष्ट होत नाही, 100 वर्ष सुद्धा तसंच राहतं आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतोय। आणि पारंपरिक पद्धतीने जी भारतीय संस्कृती होती, जी आपले भारतीय जीवनमान होतं, त्याच्यामध्ये मात्र सगळ्या ज्या वस्तू बनत होत्या त्या सगळ्या नैसर्गिक मालावरती आधारित होत्या। आणि तसंच होतं बांबूचं। बांबूच्या मधून अनेक पदार्थ, अनेक वस्तूंची निर्मिती केली जायची। मग घरात वापरायची छोट्या टोपल्या असोत, आमच्या शेतकऱ्यांना लागणारे हारे असोत, पाट्या असोत, त्याचप्रमाणे चटाया असोत, अशा अनेक उत्पादनं केली जायची। आणि बुरुड समाज जो आहे महाराष्ट्रातला, पारंपरिक हा बांबूच्या व्यवसायात असलेला, हा त्याच्यावर उपजीविका करत होता। आज बांबूच्या लागवडीसाठी सरकारनं मोठं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अटल बांबू समृद्धी योजना असेल किंवा राष्ट्रीय बांबू मिशन असेल, याच्या माध्यमातून बांबू लागवडीला प्रोत्साहनही दिलं जातं आहे। शेतकऱ्यांनाही त्याच्या माध्यमातून भरीव असं अनुदान आणि प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करतं, हे अभिनंदनास पात्र आहे। उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सखोल असं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळे मुद्दे त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत आणि अतिशय समर्पक असं उत्तर दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, उत्तराच्या बाबतीत आम्ही सगळे समाधानी आहोत। म्हणजे याच्यामध्ये दिसून येतंय की अटल बांबू योजनेअंतर्गत जे क्षेत्र आहे ते क्षेत्र वाढत चाललंय। म्हणजे 2020-21चं जे क्षेत्र होतं ते 486 हेक्टर होतं आणि 25-26 मध्ये 10,323 हेक्टर क्षेत्रावरती आता बांबूची लागवड झालेली आहे। म्हणजे बांबू लागवडीला प्रोत्साहनाला सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या लागवडीकडे पाहिलं जातंय। त्याचप्रमाणे राष्ट्रीय बांबू मिशनच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा लाभार्थ्यांची संख्या ही 9,158 इतकी आहे आणि क्षेत्र 8,460 हेक्टर इतकं क्षेत्र आहे। त्याच्यामुळे हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। पण त्याच्या माध्यमातून जे या व्यवसायावर परंपरागतरित्या अवलंबित होते, जे सगळे कारागीर परंपरागतरित्या या बांबूच्या मध्ये काम करत होते, यांचं मात्र प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे थोडंसं नुकसान होतंय। कारण एका बाजूला काय झालं, हा सगळा उद्योग जो आहे तो सगळा नैसर्गिक कच्च्या मालावरती अवलंबून आहे अध्यक्ष महोदय, आणि दुसऱ्या बाजूला प्लास्टिकचे कारखाने निघालेत। इथं माणसाला बांबूचं वस्तू बनवायची असेल तर मनुष्यबळ लागतं, मनुष्यबळ वापरल्याशिवाय, कौशल्य वापरल्याशिवाय होत नाही। दुसऱ्या बाजूला ही सगळ्या वस्तू आता चटाया, त्याच्यानंतर टोपली, सूप, हे सगळं यांत्रिकीकरणामुळे प्लास्टिकचं कंपनीत बनतंय आणि जे किमतीतली तफावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा आणि कारागिरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय। याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने ही लक्षवेधी मंत्री महोदय मांडलेली आहे। तर हे होत असताना आमचे काही त्याच्यामध्ये स्पेसिफिक असे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे की या सगळ्या आपण राबवतोय, वाढ पण झाली आहे, सगळं झालंय, याच्यामध्ये आता बांबूपासून जी पारंपरिक उत्पादनं होती ती सोडून पुढची उत्पादनं व्हायला लागलीत, औद्योगिक उत्पादनं व्हायला लागलीत, बांबूपासून आता कापड निर्मिती सुरू झालेली आहे। तर ह्या अशा नवीन नवीन उत्पादनांच्या प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काही धोरण आणणार आहे का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे की हे नवीन जे सगळे जगभरामध्ये प्रोडक्ट बनवले जात आहेत, उपपदार्थ बनवले जात आहेत बांबूपासून, ते सगळे अभ्यास करून त्याचा रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी सरकार काही करणार का, हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, बांबू कारागीर जे आहेत ते आता बसोड होईप्रमाणे मंदिराला 1,500 रुपये बांबू उपलब्ध करून देण्यासाठी शासन कारवाई करणार का। त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे लागूनच की ह्या बसोड होईवर बांबू उपलब्ध करून देताना
मार्केट दरापेक्षा या कारागिरांना कमी दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये बांबू उपलब्ध करून देणार का? आणि अनेक भागामध्ये आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये तिथे आहेत, जे अनेक भागामध्ये आता लागवडी झालेल्या आहेत, गोंदियामध्ये असतील, तर या ठिकाणी जंगल कटाई, गोंदियामध्ये नैसर्गिक आहे, तिथं जंगल कटाई करून हे बांबू उपलब्ध करून देणार का? आणि अंतिम प्रश्न आहे, जसा अनेक उद्योगातल्या कामगारांना आपण विशिष्ट दर्जा दिला, जसा बिडी कामगारांना दिलाय, तसा या बांबू कामगारांना सुद्धा सरकार विशिष्ट दर्जा देणार का? याच्यावर कारवाई करणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्री चेतनजी तुपे यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी सभागृहासमोर आणलेली आहे, त्यामध्ये त्यांचा उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे की प्लास्टिकच्या वापराने प्लास्टिकचं विघटन होण्याकरता 100 वर्ष लागतात. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. एकेकाली ग्रामीण भागामध्ये तर नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा बांबूपासून निर्माण केलेल्या सर्वच आयुधांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर केला जायचा. जशी प्लास्टिकची निर्मिती झाल्यानंतर प्लास्टिकच्या वस्तू स्वस्त्यात मिळत असल्या कारणानं शहरी भागामध्ये प्रामुख्यानं सर्व आयुध ही प्लास्टिकची वापरात सुरुवात झाली. परंतु अजून खेडेगावामध्ये अजूनसुद्धा बांबूपासून निर्माण झालेल्या बऱ्याचशा वस्तूंचा वापर केला जातो. एकूणच बुरुड हा समाज ह्या बांबूच्या पासून बऱ्याचशा गोष्टी निर्माण करण्यामध्ये त्यांचं तज्ज्ञ आहेत ते लोक. मध्या काळात नानाभाऊ पटोलेंनी माझ्याकडे तक्रार केली की अशा ह्या बुरुड समाजाच्या लोकांना त्या परिसरामध्ये बांबूची उपलब्धता नाही. खरं म्हणजे जर का या ठिकाणी अशा कलाकारांना, तंत्रज्ञांना अशा प्रकारची जर रॉ मटेरियल उपलब्ध नाही झाला तर त्यांची कलासुद्धा नाहीशी होण्याची शक्यता आहे आणि त्यांचा रोजगार नाहीसा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून नुसत्या ग्रामीण भागामध्ये नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा या बांबू लागवडीला प्रोत्साहित करण्याकरता अटल बांबू समृद्धी योजना मगाशी उल्लेख चेतनजी तुपे यांनी केला तो खरा आहे की त्यामार्फत शेतकऱ्यांना बांबू लागवण्याकरता फुकट रोपं दिली जातात. ती जोपासना करण्याकरता सुद्धा त्यांना 1, 2, 3 वर्षापर्यंत पैसे दिले जातात. 3 वर्षामध्ये बांबूची निर्मितीसाठी जो लागणारा जो कालखंड संपतो. अध्यक्ष महोदय, आता तर 60 फूट उंचीचे बांबू निघाले. म्हणजे बांबूचे पूर्वीची जी प्रजाती होती ती तितकी उत्कृष्ट नव्हती, परंतु एकूण R&Dच्या माध्यमातून, वनस्पती शास्त्रज्ञाच्या माध्यमातून अशी निर्मिती केली. 60 फूट उंचीचे बांबू आणि अशा बांबूच्या लागवडीकरता रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 2.5 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकराकरता 7 लाख रुपये त्या शेतकऱ्यांना देण्याची योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये चुकून त्या ठिकाणी 7 लाखाची पुन्हा 2 लाख केले होते, परंतु तो GR 2 लाख करण्याचा अजून पूर्ण झालेला नाही. याचा अर्थ 7 लाख रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये वनपट्टे वाटले गेले. ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांना वनपट्टे, तर त्या वनपट्ट्याच्या जागा तशाच ओसाड राहिल्या. प्रामुख्यानं ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री त्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच प्रकारची जागृती निर्माण करून शेतकऱ्यांना सांगितलेलं की आदिवासींना सांगितलं तुमच्या वनपट्टीच्या जागेत तुम्ही बांबू लावा. साधारणपणे 3 वर्षामध्ये तुम्हाला 7 लाख रुपये हेक्टरी मिळतील आणि एकदा बांबू लावल्यानंतर पुन्हा ते बांबू लावण्याची गरज नाही. बांबूची निर्मिती दर वर्षाला होत राहील आणि दर 3 वर्षानंतर त्यांना उत्पन्न मिळेल. एकूणच राज्य सरकार आणि केंद्र सरकार नुसते बांबूची निर्मिती करणं नाही तर त्याच्यावर रोजगार, बांबू बोर्डाच्या माध्यमातून विविध प्रकारची खेळणी निर्माण करणं, साहित्य निर्माण करण्याची बांबू बोर्डाची योजना आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा बांबू करता स्वतंत्र योजना निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये एका युनिटला साधारण 10 कोटी रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चेतनजी तुपे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे या नुसत्या
त्या बुरुड लोकांना रोजगार नाही, आदिवासी लोकांना बांबू निर्मिती करता त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्याची मार्केटिंग करण्याकरता विविध मॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा निर्माण करून देण्याचं निश्चित केलेलं आहे. एकूणच आपण जो उद्दिष्ट आहे की प्लास्टिक टप्प्याटप्प्यानं प्लास्टिकचा वापर कमी व्हावा किंबहुना तो शून्य व्हावा, जेणेकरून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला तो थांबावा, याकरता ही लक्ष तुम्ही आणल्यात. याच्या अनुषंगानं चर्चा घडेल, काही लोकांना त्याचा बोध होईल आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा लोकांचा प्रयत्न चालू राहील. अध्यक्ष महोदय, मला वाटते मी दिलेली उत्तरं एवढीशी पुरेशी आहेत. आणखी प्रश्न विचारले त्याला उत्तर देईन.